संतोषजी चौधरी सर, दोन्ही अंपायर म्हणून ज्यांना ओळखलं जातो, आणि आमचे हनुमानजी नाईक ऑफिशियली तिसरे पंच. गेम ऑन. ग्रीन सिग्नल. 3, 2, 1. लेट्स प्ले. गणपती बाप्पा. डावाला सुरुवात. पहिला चेंडू लॉफ करत असताना क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. पकडलाय झेल फलंदाज सुनील पाटील. बॅक टू द पॅव्हलियन. बर्थडे बॉय गुरुनाथ दादा घरत यांनी खरं तर झेल टिपलाय, आणि दादा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि खरं तर पहा, आपल्या बर्थडेच्या दिवशी अगदी पहिल्या चेंडूवरती झेल देखील गुरुनाथ दादा घरत यांच्याकडे गेला. झेल पकडला. पहिला धक्का जरूर बसलाय कुलदैवत कलबे संघाला. तिसऱ्या क्रमांकावरती सागर पाटील या खेळाडूला जरूर आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. फास्ट अँड फ्युरियस. खरं तर अतिरिक्त गती पाहायला मिळाली, परंतु शॉर्ट पिच चेंडू जरूर पाहायला मिळाला. ऑफ स्टिकच्या बाहेर, अवे फ्रॉम बॉडी. इट्स अ वाईट बॉल. गुरुनाथ दादा याला कॅच साठी अंकुश पाटील रावे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणखीन एक चांगला चेंडू. खर तर सनी घरत या गोलंदाजाची हे वैशिष्ट्य राहिलंय. वेगवान गोलंदाज, अपकमिंग सुपरस्टार, बापूजी डावरे टीम साठी जलद गतीचा गोलंदाज, आणि आज भन्नाट वेग धारण केलंय. वेगावर स्वार होऊन खर तर त्याची गोलंदाजी आपण पाहतो. फास्ट अँड फ्युरियस. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवली, परंतु चेंडू निघून गेला. सागर पाटील या खेळाडूला तिसऱ्या क्रमांकावरती जरूर आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना 1 धाव धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. आणखीन एक, क्या बात आहे, आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. व्हॉट अ सुपर बॅटिंग, व्हॉट अ सुपर बॉलिंग, फॅन्टास्टिक बॉलिंग. मैदानाच्या आतमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले. खरं तर आपल्या विभागातील हा दुसरा नसीब नाईक म्हणावं लागेल, परंतु याचं नाव सनी घरत. वेगवान गोलंदाज. खरं तर त्याची शैली, त्याचं ऍक्शन, त्याचं फॉलो थ्रू लाजवाब. आणखीन एक चांगला चेंडू. पहा, खरं तर गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. खरं तर टेनिस बॉलच्या सोबत रबर बॉल ला देखील खरं तर स्विंग करण्याची कला ज्या गोलंदाजाकडे आहे, असा गोलंदाज आपण पाहतोय. आणखीन एक निरंतर सलगचा खरं तर हा 5वा डॉट बॉल आलाय. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. विकेट मेडन षटक. एकदा जोरदार टाळ्या उद्या. पण व्हाईटची रन्स होती. खर तर व्हाईटची एक रन्स, अन्यथा विकेट मेडन षटक राहिलं असतं. पहिलं षटक संपलं.
चौकार आला आणि 4 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाली 9. आणखीन एक स्विच हिटचा फटका खरं तर फसला त्या ठिकाणी जरूर आपण पाहतोय डॉट बॉल जरूर पाहायला मिळाला. क्षितिज गरजच्या अगेन्स्ट खरं तर केलेलं आक्रमण फलंदाज किरण पाटीलचं आपण पाहिलं. खरं तर प्रमुख व्यासपीठावरती हल्दी कुंकू हा कार्यक्रम संपन्न होत असताना आपला पाहायला मिळेल. महिला आघाडी मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आमची विनंती असेल आपण प्रमुख अतिथी मंचकावरती विराजमान व्हावं. स्लॉट मध्ये होता त्या चेंडूला सरळ पाठवलाय बाजूवाल्याच्या प्लॉट मध्ये षटकार. कोण सुपर स्ट्रोक जबरदस्त फटका पाहायला मिळाला. क्षितिज गरज खरं तर महागडं षटक खरं तर फेकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. या ओव्हरमध्ये 2 चौकार 1 डॉट बॉल 1 षटकार पाहायला मिळाला. तब्बल 14 रन्स खर्च केल्या क्षितिजने. अद्याप या षटकातील 2 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 15. चला सर्व ताईंना आणि वहिनींना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावरती विराजमान व्हा. खरं तर या इनिंग नंतर आपण सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत. शॉर्ट पिच लेट कटचा फटका डीप कव्हर पॉइंटला चेंडू मात्र त्या ठिकाणी फील्ड केला गेला. दोन रन्स जरूर मिळतील बॅटिंग करणाऱ्या कुलदेवत कलवे टीमला आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 17 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. आज भारत विरुद्ध पाकिस्तान अशी लढाई मॅच दुबई इंटरनॅशनल स्टेडियम वरती सुरू आहे आणि खरं तर भारतीय संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. चांगली सुरुवात भारतीय संघाला मिळाली आणि कमी धावसंख्येचं टार्गेट भारतीय संघ चेस करतोय. चांगला चेंडू आहे व्हाईट यॉर्करचा प्रयत्न यशस्वी राहिला. षटक संपलं दुसरं. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकानंतर धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 1-17. एक बाद 17 अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतो. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर टॉस गमावली कुलदेवत कळवे संघाने आणि बॅटिंग करत असताना 17 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आपण पाहतोय. खरं तर जाऊया आपण सन्मान सोहळ्याकडे. अतिथी देव भव आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. ही भारतीय संस्कृती आहे. खरं तर असं म्हटलं जातं गेस्ट इज अ गॉड आणि खरं तर मान्यवरांचं सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होईल. सौ उमाताई महेश कुसमुडे अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र राज्य महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष. एकदा जोरदार टाळ्या उद्या उमाताईंसाठी. ताईंचा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होईल. मी
शर्मिला वहिनींना विनंती करेल, वहिनींच्या शुभ हस्ते अतिथी सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होईल। महिलांच्या ओबीसी जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी उमाताईंचा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणारे हे नेतृत्व खरं तर ताईंचा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होतोय। तदनंतर वंदनाताई म्हात्रे, खरं तर पेन तालुका म्हटला की आपल्या पेन तालुक्यासाठी खरं तर ज्यांच्या नेतृत्वात अनेक विविध कार्यक्रम आपण पाहिले। मी विनंती करेल आपण वंदनाताईंचा सन्मान करावा। तदनंतर मंचकावर उपस्थित खरं तर श्रेयाताईंचा आपण सन्मान घेऊया। आयोजकांना आमची विनंती असेल रायगड जिल्हा उपाध्यक्षपद खरं तर ज्यांच्याकडे आहे श्रेयाताईंचा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होईल। श्रेयाताईंचा सन्मान सोहळा आपण अतिथी मंचकावरती संपन्न करतोय। खरं तर महिलांसाठी लढणारे हे नेतृत्व खरं तर आपल्या परिसरात आपल्या विभागात महिलांच्या हक्का न्यायासाठी लढणारे नेतृत्व श्रेयाताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या। खरं तर ताईंचा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होतोय। खरं तर वंदनाताई म्हणाल्या की हे कार्यक्रमच आपला आहे, अर्थातच त्यांचं देखील आपण शब्द सुमनाने स्वागत करतोय। सामना सुरू आहे। धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 22। बॅटिंग करत असताना टीम कुलदैवत कलवे या टीमची धावसंख्या मी विनंती करेल रोशन पाटील साहेब सरपंच सारडे भारतीय जनता पक्ष आणि बलराम पाटील मामा सारडे यांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावरती यावं। तदनंतर मुख्य अतिथी मंचकावर उपस्थित सोनाली ताईंचा आपण या ठिकाणी सन्मान घेतोय। मी ताईंना विनंती करेल सोनाली ताईंचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। वस्त्र अलंकार सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन सोनाली ताईंचा हा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। खरं तर आज भाग्याचा दिवस, मोठ्या संख्येने महिला आघाडी या अतिथी मंचकावरती उपस्थित राहिल्यात, त्याबद्दल त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करतोय। तदनंतर सोनीताई पांडे यांचा सन्मान आपण अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना पाहायला मिळेल। मी आमच्या आयोजकांना विनंती करेल प्रमिलाताईंना विनंती करेल ग्रुप ग्रामपंचायत सदस्य प्रमिलाताईंच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेतोय। खरं तर आमच्या ताईंना आणि वहिनींना भरपूर घाई आहे।
सोनीताई पांडे ताईंचा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होईल। पायी भारतीय संस्कृती आहे आणि ती जपायलाच हवी आहे। खरं तर ताईंचा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। खरं तर अतिथी मंचकाच्या दिशेने खरं तर ज्यांचं शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल भारतीय जनता पक्षाचे सारडे गावचे प्रथम नागरिक आदरणीय रोशन पाटील साहेब सरपंच, त्यांच्या समवेत बलिराम पाटील मामा सारडे आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवार यांची उपस्थिती खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय। तदनंतर तन्वीताई पाटील तालुका अध्यक्ष महिला मोर्चा तन्वीताईंचा आपण सन्मान घेऊया। चला आधी फोटोशूट घेऊया। ताई आपण जॉईंट व्हा, तन्वीताई आपण देखील जॉईंट व्हा। मी प्रमिला वहिनींना विनंती करेल, वहिनींच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेतोय। तन्वीताई पाटील खरं तर वहिनींच्या सोबत नेहमी ज्यांना आम्ही पाहतोय विविध कार्यक्रमांमध्ये ताईंची उपस्थिती नेहमी राहिले। महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणारे हे नेतृत्व आज एकाच व्यासपीठावर आपण पाहतो। एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या तन्वीताई पाटील। ताईंचा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। तदनंतर वंदनाताईंचा आपण सन्मान घेतोय। मी पुन्हा एकदा वहिनींना विनंती करेल त्यांच्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो। खरं तर भारतीय जनता पक्षासाठी लढणारे हे नेतृत्व खारेपाट विभागामध्ये खरं तर ताईंच्या माध्यमातून अनेक उपोषण अनेक विविध कार्यक्रम आम्ही पाहिली। महिलांच्या न्याय हक्कासाठी खरं तर ज्यांनी उपोषण केलं असं हे खरं तर व्यक्तिमत्व। वंदनाताईंचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल। मी वहिनींना विनंती करेल ताई आपण समोर या। पहा खरं तर बरेचशे स्पर्धा आपण पाहिल्या, बरेचशा स्पर्धांमध्ये राजकीय नेते, सामाजिक नेते, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, त्याचप्रमाणे सेलिब्रिटी आपण पाहिला, परंतु बालगुड्डू दादा एवढ्या मोठ्या संख्येने महिलाची उपस्थिती कोणत्याच स्पर्धेमध्ये आपण पाहिली नाहीये। वंदनाताईंचा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होईल। वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक सुगंधी पुष्पगुच्छ सोबत महाराजांची प्रतिमा असलेले खरं तर सन्मान चिन्ह देऊन ताईंचा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होतोय। खरं तर ताईंनी महिलांसाठी भरपूर काही केलंय। जाऊया आपण पुढील सन्मानाकडे। तदनंतर लक्ष्मीताई चा सन्मान खरं तर आपण घेतोय। विनंती करेल वहिनींना, वहिनींच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेणार आहोत। ग्रुप ग्रामपंचायत सदस्य ताईंचा सन्मान सोहळा आपण अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। वहिनींना विनंती करेल लक्ष्मीताई गोपीनाथ मोकल ग्रुप ग्रामपंचायत सदस्य ताईंचा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होईल।
वहिनींच्या शुभ हस्ते आपण खरं तर हा सन्मान तदनंतर प्रमिलाताई गणेश मोकल विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्मान सोहळा मंचकावरती संपन्न होईल। मी ताईंना विनंती करेल या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। नारी शक्तीचं प्रदर्शन या व्यासपीठावर खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय। जरूर आपण पाहतोय अतिथी मंचकावरती प्रमिलाताई गणेश मोकल ग्रुप ग्रामपंचायत जोळेच्या विद्यमान सदस्य ताईंचा हा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपण सर्वांचा सन्मान होत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि खरं तर आता आपण त्यांच्या सन्मानाकडे वळतोय। खरं तर विशेष करून हा कार्यक्रम ज्यांच्या नेतृत्वात आपण आयोजित केलाय शर्मिला वहिनींचं या ठिकाणी आपण स्वागत घेतोय। मी आमच्या ग्रामपंचायत सदस्य ताईंना विनंती करेल त्यांच्या शुभ हस्ते आपण शर्मिला वहिनींचं आपण स्वागत घेऊया। रायगड जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष पद आणि एकदा जोरदार टाळ्या उद्या शर्मिला वहिनींसाठी। खरं तर या स्पर्धेमध्ये वहिनींची उपस्थिती आपण पाहतोय। त्यांच्या नेतृत्वात आज हल्दी कुंकू हा कार्यक्रम देखील या व्यासपीठावरती संपन्न झाला। महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणारे सर्व नेतृत्व या व्यासपीठावरती आपण ज्यांना पाहतोय। खरं तर वहिनींचा हा सन्मान सोहळा मंचकावरती संपन्न होईल। वस्त्र अलंकार गुलाब पुष्प आणि महाराजांची प्रतिमा देऊन वहिनींचा हा सन्मान या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। थँक्यू सो मच। विनंती करेल सन्माननीय बाला म्हात्रे साहेब माजी सरपंच अमरापूर आपणास विनंती असेल आपण अतिथी मंचकावरती यावं। सन्माननीय बाला म्हात्रे साहेब यांना आमची विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं। थँक्यू सो मच। तदनंतर रोशन पाटील साहेब सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होईल। मी बालगुटू दादांना विनंती करेल दादांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेऊया। सन्माननीय रोशन पाटील साहेब भारतीय जनता पक्ष खरं तर सारड्याचे विद्यमान सरपंच रोशन पाटील साहेबांचा सन्मान। तदनंतर बलराम पाटील मामा सारडे खरं तर दादांचे निकटवर्तीय मित्र या स्पर्धेसाठी साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय। उरण पूर्व विभागातील हे दमदार नेतृत्व हनुमानजी नाईक यांच्याकडून प्रत्येक षटकार सुशील साठी एका षटकाराला 200 रुपये
पण ही ऑफर फक्त एकदाच असेल. पुरण पूर्व विभागातील हे दमदार नेतृत्व रोशन पाटील साहेब, सरपंच सारडे, भारतीय जनता पक्ष, त्यांच्या समवेत बलिराम पाटील मामा सारडे यांची उपस्थिती आपण अतिथी मंचकावरती पाहिली. आणि खरं तर दादा आणि वहिनी या स्पर्धेतून रजा घेत असताना त्यांना आपण पाहतोय. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. लास्ट बॉल आहे, ठीक आहे, हरकत नाहीये, आपण थांबूयात. चला मॅच ऑन करा. धावसंख्या असेल स्कोर कार्ड वरती 43, 43 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. पण जर का षटकार आला तर फलंदाज सुशील साठी 300 रुपयाचा कॅश प्राइज. एका षटकारासाठी आमचे मित्र हनुमानजी नाईक यांच्याकडून हे कॅश प्राइज असेल. आज खरं तर नाईक सर भाग्याचा दिवस. मोठ्या संख्येने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये महिलांची उपस्थिती आपण जरूर पाहिली. अर्थातच या कार्यक्रमाप्रसंगी उमाताई असतील, वंदनाताई असतील, त्याचप्रमाणे रायगड जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ शर्मिला पाटील वहिनींचं खरं तर या ठिकाणी आपण उपस्थिती पाहिली. त्याचप्रमाणे खरं तर वैकुंठ दादांची उपस्थिती आजच्या रात्री देखील आपण पाहिली. आणि ऑन स्क्रीन जोहेचे युवा नेते रोहन मोकल यांना देखील आपण ऑन स्क्रीन वरती पाहू शकता. दमदार युवा नेतृत्व आमचे सूरज ठाकूर, अर्थातच सूरज दादरकर म्हणून ज्यांना संबोधलं जातोय. त्याचप्रमाणे जोहेचे भावी सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आमचे बंधू निकेश पाटील. खरं तर हनुमानजी नाईक यांचे अगदी जिवलग मित्र आहेत, परंतु निकेश पाटील यांना राजकारणात तेवढासा इंटरेस्ट नाहीये. नाईक हरकत नाहीये. मॅच ऑन. मान्यवरांची उपस्थिती आपण पाहिली. मंचकावरील मान्यवरांचं सर्वांचं आपण प्रथमतः शब्द सुमनाने स्वागत करूया. जाऊया मॅच कडे. ऑन स्ट्राईकला असेल फलंदाज सुशील पाटील. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 43, 43 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती असेल सुयोग घरत. आणि या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. फुलटॉस परंतु यॉर्क केलं. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. रन्स मिळाल्या 2 धावांच्या मदतीने खरं तर धावसंख्या पुढे जाईल. अर्थातच धावसंख्या पाहायला मिळेल 2च्या मदतीने 45. सन्माननीय हसुराम घरत सर कोपटे खरं तर नगरीचे समालोचक, खरं तर आमचे ज्येष्ठ कॉमेंटेटर आहेत. खरं तर त्यांचा आवाज देखील आज आपण ऐकणार आहोत. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू असेल. हो, क्या बात है. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय जेल. एंड इज वेल. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय बॅटिंग करत असताना कुलदैवत कळवे टीमची धावसंख्या असेल 45. 46 धावसंख्येचं लक्ष मात्र या ठिकाणी असेल. प्रतिस्पर्धी संघ बापूजी डावरे, आमचे कळव्याचे परम मित्र अविनाश मोकल पनवेल वरून खरं तर सामना पाहत आहेत. त्यांनी देखील कळवे टीमला आणि या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. थँक्यू सो मच. टॉस साठी जाऊया. नेक्स्ट मॅच. टॉस असेल अष्टविनायक जोळेच्या विरुद्ध वरद विनायक रामवाडी.
त्याचप्रमाणे आमचे संजय दादांना विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं. संजय दादा खरं तर आमचं समालोचन आणि खास करून आम्हाला भेटण्यासाठी ते इकडे आलेले आहेत, त्यामुळे त्यांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावर यावं. हॅलो चेक. चला अष्टविनायक जोळे आणि वर्धविनायक रामवाडी दोन्ही कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. अष्टविनायक जोळे आणि वर्धविनायक रामवाडी. हॅलो हॅलो. धन्यवाद परमेशजी. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना तिरवार मानाचा मुजरा करतोय. गावदेवी जोहे हॅलो वैकुंठदादा मित्रमंडळ आयोजित अटल करंडक 2025 आपण मागील आज ही 5वी रजनी असेल आणि हॅलो सन्माननीय बाला म्हात्रे साहेबांची उपस्थिती अतिथी मंचकाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. हमरापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि दमदार नेतृत्व खर तर आदरणीय बाला म्हात्रे साहेब यांची उपस्थिती अतिथी मंचकावरती जरूर आपण होत असताना पाहायला मिळेल. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. चला टॉस साठी अष्टविनायक जोळे आणि वरद विनायक रामवाडी टीम कॅप्टन प्लीज टॉस साठी या. अष्टविनायक जोहे संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. चला या आपण रामवाडी प्लीज. कपिल कोहली यस कम ऑन. सन्माननीय रोशनदादा पाटील ग्रुप ग्रामपंचायत सार्डेचे सरपंच दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. रामवाडी टीम पण लास्ट कॉल आहे. चला अन्यथा मॅडी चला घाई करा प्लीज. मान्यवर या ठिकाणी थांबलेले आहेत. आदरणीय रोशनदादांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. एका बाजूला जोहे दुसऱ्या बाजूला रामवाडी. मामाने देखील विनंती असेल मामा आपण देखील या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. हेड इज अ कॉल इट इज अ टेल. टॉस जिंकलाय जोहे संघाने. प्रथमतः निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण घरचं मैदान घरचं आयोजन आणि भरपूर प्रेक्षक सामना पाहण्यासाठी येणार आहेत. तो प्रेशर असेल का? प्रेशर तर नाही कारण का मैदान आमचंच आहे. आम्ही प्रयत्न करू जिंकण्याचा. आणि खर तर ह्या आपल्या आयोजनाबद्दल तू काय म्हणशील? आयोजन तर चांगलंच आहे. आम्ही लाडाने बंधू म्हणतो त्यांना. आयोजन 100% चांगलं आहे आणि गावदेवी जोहे त्यांच्या सपोर्टला आहे. फार वेळ घेणार नाहीये. तुला शुभेच्छा. रामोडी टीमच्या कॅप्टन सोबत आपण जाऊया. टॉस महत्वाची होती. हो नक्कीच महत्त्वाची होती कारण टॉस जिंकल्यानंतर एक ॲडव्हान्टेज राहतो फिल्डिंग करण्याचा आणि समोरच्या टीमचा पण आपण किती रोखू शकतो त्याच्यानंतर आपलं चेस करायला पण तो एक बेनिफिट राहतो. काय सांगशील या आयोजनाबद्दल आणि या स्पर्धेमध्ये तुझी स्ट्रॅटर्जी काय असेल तुझ्या टीमची? आता तसं बघायला गेलं तर ह्या ग्राउंड थोडा आम्हाला अनलकी आहे कारण आम्ही नेहमी इथे नंबर 15लाच हरलेलो आहोत. बघूया ह्यावर आता कमीत कमी सुदर्शन मोकलच्या मॅचेसमध्ये तरी आम्हाला गुड लक लागेल याची अपेक्षा ठेवतो. फिंगर क्रॉस. आणि खरं तर ईश्वरचरणी आता प्रार्थना करूया की बक्षीस आणि चांगले प्रयत्न असतील तर नक्की मिळेल. हरकत नाहीये. तुला आणि तुझ्या टीमला शुभेच्छा. मान्यवरांचा आभार व्यक्त करूया. दादांना विनंती असेल आपण मुख्य मंचकावरती विराजमान व्हावं. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी असतील आमचे समालोचक मित्र. यस धन्यवाद परमेशजी. आपण मैदानामध्ये मॅच ऑन आहे. डावरे विपक्ष कलवे या दोन संघांमध्ये दरम्यान 5 षटकांनंतर पंचांचा इशारा येतोय. मॅच ऑन आहे.
पहिलं षटक असेल 46 धावांचं पाठलाग. पहिलाच इथे फटका आपण पाहतोय, एक धाव पूर्ण होते आणि सुरेख असं चौकार सीमारेषे पार. तर रोहिणाने आपलं वैयक्तिक खातं 4 धावसंख्येने उघडले. 45 धावा जमवल्यात कलवा संघाने. 46 धावांचं आव्हान पाठला करत असताना पहिले चेंडू ते एक खणखणीत असं चौकार आपल्याला पाहायला मिळालं. एक माफक असं आव्हान आहे. 9.20 च्या सरासरीनं वाटचाल करावी लागेल, ती म्हणजेच डावरे संघाला पुन्हा एकदा बॅकफूटला जाऊन खेळण्याचा हा प्रयत्न होता. जोरदार अपील इथं पंचांकडे, परंतु इथे मात्र निर्दोष चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावतोय, ती म्हणजेच धाव फलकावरती असेल बिनबाद 4 डावरे संघाची. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय इथे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावांची मजल मारतोय ते म्हणजेच डावरा संघ. पायचा इथे रोहन आणि प्रशांत असतील सलामीवीर डावरा संघाच्या वतीनं. आता मात्र थोडंसं बॅकफिल्डला जाऊन गली आणि पॉइंट यांच्या दिशेमध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न होता. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू जातोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करत नाही तोपर्यंत एक धाव इथं पूर्ण होतोय आणि एका धावसंख्येनं फलक मात्र पुढे सरसावतोय. धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर बिनबाद 5 अशी अवस्था आपण पाहतोय, ती म्हणजेच डावरे या संघाची. 46 धावांचं पाठलाग करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं खेळी इथे करतायत दोन्ही सलामीवीर डावरे संघाच्या वतीनं. नॉनस्ट्राईक एंडला असणारा फलंदाज प्रशांत स्ट्राईकला येतोय. पायचा आपल्या संघासाठी काही करतोय तो म्हणजेच प्रशांत. पहिलं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय गोलंदाज आणि आता मात्र हा पायचा मोठा फटका इथं पाहायला मिळतोय आणि उत्तुंग असा षटकार. इथे प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात या फलंदाजाचं स्वागत. साह्यानं आपण पाहतोय डावरे संघाची धावसंख्या होतोय ती म्हणजेच 11. आता मात्र मोठा फटका इथे आपण पाहतोय आणि हा एक लगातार दुसरा षटकार, खणखणीत असा षटकार आपण इथे पाहतोय डावरे संघाच्या वतीनं प्रशांत यांच्या बॅट मधून. प्रेक्षकांची मन जिंकणारा इथे फलंदाजी करतोय प्रशांत आपल्या संघासाठी. 2 उत्तुंग असे षटकार आपल्याला पाहायला मिळाले. दरम्यान 17 धावा आपण धावफलकावरती पाहतोय आणि या पहिल्या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. अतिशय महागडं असं षटक म्हणावे लागेल कलवे संघाच्या वतीनं. 46 धावांचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उचलताना इथं दिसतोय तो म्हणजेच फलंदाज डावरे संघाच्या वतीनं प्रशांत. अजूनही पहिल्या षटकातील एक चेंडू शिल्लक असेल, एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पायचा या चेंडूवरती काय करतोय प्रशांत. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा इथं प्रयत्न होता. चेंडू सीमारेषेकडे जातोय आणि सीमारेषा पार करतोय चेंडू. जबरदस्त असा दरम्यान एक षटकाचा खेळ इथं संपतोय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर डावरे संघाची धावसंख्या धावफलकावरती पण पाहिली तर बिनबाद 21. जबरदस्त असं फलंदाजीचा इथे नमुना पेश करतायत डावरे संघाचे फलंदाज प्रशांत आणि रोहन. जबरदस्त असा फलंदाजी आपण इथे पाहतोय आणि आताच आपण जे गाणं आपण ऐकलं डीजे ऑपरेटर यांच्या माध्यमातून, कारण आता काही महिन्यानंतर म्हणजे एखाद महिन्याच्या कालावधीनंतर आपण आपल्या या पंचक्रोशीमध्ये यात्रेचा उत्सव साजरा होतील आणि त्याचीच एक धुंद आपण इथं पाहिली. दरम्यान
कलवे संघाच्या वतीनं गोलंदाज अतिशय महागडं इथं ठरलंय ते म्हणजे 21 धावा त्याने आपल्या षटकामध्ये खर्च केल्यात. जिंकण्यासाठी डावरे संघाला उर्वरित 4 षटक अर्थातच 24 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 25 धावा. 4 षटक बाकी असतील. 4 षटकांमध्ये 25 धावा जमवायच्यात डावरे संघाला. डेची जी स्पर्धा होती पेंटच्या मैदानावर त्याचे आमचे स्कोरर सन्माननीय उमेशजी घरत यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर उमेशजी घरत. पहिला षटक अतिशय महागडं इथं पाहायला मिळालं आणि त्याची मला वाटतं पुनरावृत्ती कुठेतरी इथं पाहायला मिळतोय. कारण दुसऱ्या षटकातील पहिलं थर्ड अंपायर इथं रेफर केलंय पंचांनी. पायसाहेब काय इथे डिसिजन येतो थर्ड अंपायर यांचं. रनआउट साठी इथे पंचांनी थर्ड अंपायर रेफर केलंय. थोड्याच अवधीनंतर आपल्याला पंचांचं थर्ड अंपायर इथे आपला निर्णय देतील. तोपर्यंत आपण डावरे संघाची धावसंख्या पाहिली धावफलकावरती तर आणि बघा आमचे चेन्नईला आमची सर्व जोहेगावातील उद्योगपती कमिटी निघालेली आहेत. त्याच्यामध्ये सन्माननीय अभय म्हात्रेजी, त्याचप्रमाणे गणेशजी मोकल, त्याचप्रमाणे विजयदादा मोकल, गोपीनाथजी मोकल, शंकर मोकल. आउटनिश्चित फलंदाज बाद येते. पंचांनी फलंदाज बाद घोषित केलंय आणि ओके 25 धावसंख्येवरती पहिला गडी मैदानाच्या बाहेर जाताना दिसतोय डावरे संघाच्या वतीनं. आता मात्र कुठेतरी थोडंसं कमबॅक येतं. रनआउटच्या रूपानं का होईना फलंदाज बाद करण्याचा इथे चान्स मिळालाय तो म्हणजे कळवे संघाला. कुठेतरी कमबॅक करावं लागेल कारण पहिलं षटक ज्याने 21 धावा खर्च केले आपल्या षटकामध्ये थोडंसं महागडं ठरलंय. गोलंदाज कुठेतरी त्याची भर इथं का यस प्रदीप एक 2 मिनिटं. बघा चेन्नईसाठी आमच्या गावातील सर्व कारखानदार उद्योगपती निघालेले. त्यामध्ये अभयजी म्हात्रे, गणेशजी मोकल, गोपीनाथजी मोकल, विजय मोकल, संतोषजी मोकल, शंकर मोकल, त्याचप्रमाणे धनंजयजी घरत, अनुदेव मोकल, रवींद्र पाटील, रवींद्र धनदास मोकल आणि रवींद्र भास्कर मोकल हे सर्व आपला अनमोल वेळ काढून चेन्नई दौऱ्यासाठी गेलेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत षटकाराने केलेलं आहे. निश्चितपणे जो हे गावातील प्रतिष्ठित मान्यवरांचं जे चेन्नईसाठी रवाना होत आहे त्यांचं इथं षटकाराच्या साहाय्याने स्वागत करण्यात आलंय डावरे फलंदाजाच्या माध्यमातून. आणि या षटकाराच्या साहाय्यानं आपण डावरे संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 31 लॉस ऑफ 1 विकेट्स डावरे. अतिशय उत्कृष्ट अशी बॅटिंग आपण इथं पाहतोय फलंदाज डावरे संघाच्या माध्यमातून. आणि धावसंख्या मात्र इथं पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावा लागल्याच डावरे संघाच्या 35 एक बाद 35. आता मात्र कुठेतरी विजयाच्या समीप हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. स्क्वेअरलेग इथे चेंडू खेळून काढले. क्षेत्ररक्षकांना इथे चेंडू अडवलंय तोपर्यंत हॅलो तर दोन्ही डावरे संघाच्या जरी कुठल्या फलंदाजांनी डीजेवर जर षटकार मारला तर पूजा डेकोरेशन यांच्याकडून षटकारास 500 रुपये. पहा सुवर्ण संधी असेल फलंदाजांसाठी. डीजे साऊंडवरती जर आपण षटकार मारला तर पूजा साऊंड सिस्टम यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 36. दुसरं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा पायडसेट खेळण्याचा इथं प्रयत्न होता. प्रयत्न मात्र इथं फसले नाही. धाव चेंडूची इथं सांगता होतोय आणि पंचांनी इथं
घोषित केले की दुसरं षटक इथं संपतोय. 2 षटकांचा खेळ इथं संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर डावरे संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 1 बाद 36. 36 लॉस ऑफ 1 विकेट्स बाय डावरे. उर्वरित 3 षटकांचा खेळ इथं शिल्लक आहे. अर्थातच 18 चेंडूंमध्ये डावरे संघाला जिंकण्यासाठी 10 धावांची गरज असेल. कलवी संघाच्या वतीनं नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क होते प्रणय पाटील. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक फेकेल आपल्या संघाच्या वतीनं. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 10 धावेची गरज डावरे संघाला. कुठंतरी विजयाच्या दिशेकडे वाटचाल करताना आपण पाहतोय डावरे संघ. प्रतिषटक 9.20 ची सरासरी धावसंख्या त्यांना उभारायची होती, पण पहिल्या षटकामध्ये 21 धावा लावल्यात. आता मात्र सुरेख असं इथे आपण फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण सुंदर इथं पाहायला मिळालंय. धावफलक आपण पाहिलं तर 37 धावफलकावरती. आता मात्र सुरेख असा फटका इथे आपण पाहतोय आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार 4 धावा. मधील दुसरा हा सर, तळवेगावचे सागर पाटील यांना विनंती असेल की आपण निकेश पाटीलशी संपर्क साधायचा आहे. तंटमुक्ती अध्यक्ष सागर एकनाथ पाटील यांना विनंती असेल की आपण निकेश पाटील यांना भेटायचं आहे. याच दरम्यान आपण आता जो सामना पाहिला डावरे विपक्ष कळवे यांच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच